पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तिघांना संजयनगर पोलिसांनी केली अटक। दिनांक 19 नोव्हेंबर रोजी 3:15 वाजण्याच्या सुमारास तिघांनी पोलीस असल्याचे सांगून मोहन तानाजी आलदर वय वर्ष 31 राहणार सरगरवाडी नाझरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व त्यांचा मित्र गावी जात असताना तानंग ते सांगलीकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी प्रशांत नंदकुमार एडके वय वर्ष 28 राहणार गजराज चौक करनाळ, दीपक आनंदा पाटील वय वर्ष 47 राहणार गुरव गल्ली गावभाग बुधगाव, समीर मनसूर लतीफ वय वर्ष 31 राहणार करनाळ या तिघांनी मोटरसायकल आडवी मारून त्यांना पोलीस असल्याचे सांगून मोटरसायकलीला नंबर प्लेट नसल्याचे सांगून 10,000 रुपये दंड भरण्यास सांगून तडजोड करून 2,000 रुपये त्यांच्याकडून स्कॅनरवर ऑनलाईनद्वारे स्वीकारून त्यांची फसवणूक केली। या घटनेची तक्रार मोहन आलदर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली। गुन्हा दाखल होताच संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वर्दीमध्ये नोंद केलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे सदरचे वाहन हे समीर लतीफ राहणार करनाळ यांच्या नावे असल्याचे समजले। त्यानंतर तपास पथकाने तिघा आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पोलीस असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे कबूल केले। सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून याचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी करत आहेत।